अलग हम सबसे रहते हैं मिसाले तार तंबूरा, जरा छेड़े से मिलते हैं मिला लो जिसका जी चाहे. सन 1920 मधील खानदेशच्या उन्हाळ्यातील ती असह्य उकाड्याची रात्र. माणिकजी फ्रामजी मूस, त्यांची धर्मपत्नी आणि 8 वर्षाचा गोड मुलगा, या तिघांना चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर सोडून शांततेला आपल्या कर्कश आवाजाने चिरत एका आगगाडीने स्टेशन सोडले. मुंबई सोडून चाळीसगाव सारख्या छोट्याशा खेड्यात येणं त्या लहानग्या मुलास अजिबात पसंत पडलं नसावं. मुंबईच्या मलबार हिलवरील आपल्या घराकडे परतण्यासाठी तो लहानगा थैमान करीत होता. त्याची मनस्थिती पाहून त्याच्या वडिलांनी त्याला परत मुंबईला पाठवले. खूपच हट्टी असणारा हा मुलगा म्हणजे कैखुस्तो उर्फ केकी. जितका हट्टी तितकाच शांत. जन्मापासून नियतीच्या उलट्या न्यायाला शांतपणे सहन करणारा. पुढे जीवनभर वाईट परिस्थितीचे अगणित चटके त्याने एकट्याने मूकपणे सोसले. मॅट्रिक नंतर तो रीतसर महाविद्यालयात गेला. मुंबईच्या नामांकित विल्सन कॉलेजमधून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. पुढं काय हा प्रश्न त्याच्या समोर नव्हता, कारण मुंबईच्या नामांकित बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर पैकी एक म्हणून त्याचे मामा ओळखले जात असत. केकीच्या समोर पारंपरिक व्यवसायाचं प्रचंड पैसा कमवून देणारं कन्स्ट्रक्शनचं क्षेत्र हात जोडून उभं होतं. पण केकीनं आपला मार्ग आधीच निश्चित केला होता. त्याला कलावंत व्हायचं होतं, एक चित्रकार. आणि यामुळेच पुढे मामा भाच्यात वारंवार खटके उडू लागले. बांधकाम व्यवसायात लक्ष घालत नव्हता म्हणून केकीच्या कलाप्रेमाची निर्भसना होऊ लागली. केकी चांगलं चित्र काढतो असं म्हणण्यापेक्षा त्याला तुच्छ लेखणं आणि अपमानित करणं, त्याच्या कलेचा द्वेष करणं, अशा वातावरणाची केकीला आता सवय झाली होती. दुर्दैवाने 1935 मध्ये केकीचे वडील वारले. जीवनात अक्षरशः खळबळ माजली. अस्थिरता आणि अनिश्चितता भेडसावू लागली. मुंबईला स्थिर होऊन जे स्कूल ऑफ आर्ट्सचा कला अभ्यास पुढे चालू ठेवावा असं केकींना वाटत होतं. पण ममा, केकींच्या आईला केकींनी चाळीसगाव येथील वडिलांचा व्यवसाय सांभाळावा असे वाटत होते. आणि शेवटी नाईलाजाने केकी चाळीसगावला परतला. ममाची इच्छा म्हणून चाळीसगावला आलेला केकी ममाच्याच सहमतीने थेट इंग्लंडला गेला. तिथल्या शेफील्डच्या बेनेट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून त्याने कलेच्या अध्ययनास नेटाने सुरुवात केली. एका मागून एक अशी अनेक पारितोषिके मिळवली. तेथे केकींच्या मधील कलाकाराच्या निर्मितीला, सर्जनतेला नवा बहर आला. कमर्शियल डिझायनिंग मधील पुरस्कारांचा त्याच्यावर अक्षरशः पाऊस पडला. त्यांच्या अंगी असलेल्या या कलागुणांमुळे ग्रेट ब्रिटनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्टचा ऑनररी मेंबर होण्याचा सन्मानही त्यांना मिळाला. चित्रकलेबरोबरच फोटोग्राफीमध्येही कमालीचे कौशल्य प्राप्त असलेला हा कलाकार फोटोग्राफीचा अनभिषिक्त सम्राट म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला. इंग्लंडमधील अध्ययन आटोपून केकी भारतात परतले. लहानपणापासून त्यांना आवडणारी चित्रकला आता त्यांच्या कुशल हातांनी नवनिर्मिती करू लागली होती. त्या काळी तैलरंग चित्रांसाठीचा विशिष्ट कागद आयात करावा लागत असे. परंतु दुसरे महायुद्ध सुरू असल्यामुळे केकींना ते कागद मिळेनात. पण त्यांच्यामधील कलाराधनेची प्रेरणा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी टिनांच्या पत्र्यांवर पेंटिंग सुरू केले आणि त्यातूनच अद्वितीय चित्रांची निर्मिती झाली. ग्रीडी लेपर्ड्स, ओमर खय्याम, स्टार्मी विदर, नेचर, शेक्सपियर्स कॉटेज आणि अशा कितीतरी अनुपम पोर्ट्रेट्सची निर्मिती त्यांनी केली. रंगसंगती, पर्स्पेक्टिव्ह आणि वास्तवता ही त्यांच्या कुंचल्याच्या माध्यमातून सहज प्रकट होत असे. चित्रकलेबरोबरच फोटोग्राफीमध्येही कमालीचे कौशल्य मिळवणारा हा कलाकार फोटोग्राफी तंत्राचा व कलेचा अनभिषिक्त सम्राट म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला. कॅमेरा कोणता हे महत्वाचे नाही. कॅमेरा इज नॉट इम्पॉर्टंट, द आय बिहाइंड कॅमेरा इज इम्पॉर्टंट याचा प्रत्यय त्यांनी प्रत्येक फोटोमधून दिला. फोटोग्राफीला नवजीवन देणाऱ्या, नवी परिभाषा देणाऱ्या थोर फोटोग्राफर्सपैकी केकी मूस एक होते. स्टील लाईफ, नेचर, मिसलेनियस या फोटोग्राफीवर त्यांचे प्रभुत्व होते.
टेबलटॉप फोटोग्राफी हा त्यांचा आवडीचा प्रांत. टेबलटॉप फोटोग्राफी म्हणजे सर्वात कठीण समजला जाणारा फोटोग्राफी प्रकार, पण तितकाच सृजनशीलतेला वाव देणारा. गेल्या 50 वर्षात भारतात केवळ 2च छायाचित्रकारांनी हा विषय अद्भुतरित्या हाताळला आहे. त्यापैकी एक म्हणजे J.N. उनवाला आणि दुसरे केकी मूस. अफाट कल्पनाशक्ती, वास्तवाशी सुसंगत, अजोड निर्मिती क्षमता आणि अचूक प्रकाश योजना यांचा कल्पक उपयोग केला तरच टेबलटॉप फोटोग्राफी परिणामकारकरित्या साकारते. केकी मूस यांच्याद्वारा निर्मित टेबलटॉप मधील उच्च दर्जाच्या अभिजात कलाकृती ज्या आजही मास्टरपीस म्हणून ओळखल्या जातात त्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेते विंटर, मॉर्निंग, स्प्लिट मिल्क, पद्मिनी, बेगर विदाउट, अराइज ओ मास्टर इत्यादी होत. पोर्ट्रेट ऑफ नेहरू, अ नॉन पॉलिटिकल फेस हे पंडित जवाहरलाल नेहरू यांची तत्वज्ञानी नेहरू अशी यथार्थ ओळख देणारे विलक्षण टेबलटॉप छायाचित्र पाहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केकींची मुक्त कंठाने प्रशंसा केली. त्यांच्या तत्वज्ञानी व्यक्तिमत्वाला साकारणारा टेबलटॉप खरोखरच केकींच्या अफाट कल्पनाशक्तीची साक्ष देतो. टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणारी विविध मॉडेल केकी स्वतः तयार करीत. मूर्तिकला, वूड कॉर्विंग, पेपर कटिंग ही सारी कौशल्याची कामे ते मन लावून काटेकोरपणे करीत. त्यांनी काढलेली पोर्ट्रेट्स छायाचित्रे व्यक्तींच्या भावनांचे अचूक टिपण करीत मूळ व्यक्तित्वात दृष्टीगोचर करतात. एक उत्कृष्ट व अनुभवी छायाचित्रकारितेचे प्रतिबिंब केकींच्या प्रत्येक पोर्ट्रेट कलाकृतीत दिसून येते. पूर्वतयारीतच अचूकतेचे यश दडलेले असते. याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे केकी मूस यांचे पोर्ट्रेट मधील कार्य होते. केकींच्या काटेकोर व बिनचूक प्रकाश योजना, भावनांचे नेमके चित्रण आणि वास्तवतेचे प्रभावी दर्शन या वैशिष्ट्यांनी त्यांनी घेतलेल्या पोर्ट्रेट छायाचित्रांची आकर्षकता वाढवली. त्यांनी काढलेली प्रसिद्ध पोर्ट्रेट छायाचित्र म्हणजे बालगंधर्व, दी विच, ग्रेट ब्रिटन रॉयल सोसायटीने गौरवलेले बालम पोर्टर, भारती, पूर्णिमा, डॉक्टर कर्वे, सेबिल, ब्युटी अँड द बीस्ट ही होत. मिसलेनियस फोटोग्राफीमध्ये रायडर आणि थर्स्टी या छायाचित्रांना जगप्रसिद्ध कोडॅक तर्फे प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळाले. टेबलटॉप फोटोग्राफीस आवश्यक असणारी विविध मॉडेल्स, शिल्प, काष्टशिल्प, मातीकाम, ओरिगामी इत्यादी कलांमध्ये केकी निपुण होते. ओरिगामीमध्ये सुमारे 5000हून अधिक कलाकृती त्यांनी तयार केल्या. आश्चर्यकारक गोष्ट अशी की यामधील प्रत्येक कलाकृती स्वतंत्र व एकमेव अशी आहे. त्यात कुठेही पुनरावृत्ती नाही. ते स्वतः उत्तम सतारवादक होते. पंडित फिरोज फरुंजी, प्राध्यापक नासिर खान व उस्ताद दीन मोहम्मद खान हे त्यांचे संगीतातील गुरु. जोगिया हा त्यांचा अत्यंत आवडता राग. संगीताबरोबरच वाचनाची ही गोडी असणाऱ्या केकींकडे सुमारे 4000 पुस्तकांचा संग्रह होता. सर विस्टन चर्चिल यांचे चिरूट ओढून मग फोटो घेणारा हा निर्भय, बेधडक आणि हरहुन्नरी फोटोग्राफर, ज्याला ब्रिटनच्या एलिझाबेथ राणीने गौरवान्वित केले. भारतातील अनेक मान्यवरांच्या केकी मूस यांच्याशी खास गाठीभेटी घडल्या. त्यात पंडित जवाहरलाल नेहरू, विनोबा भावे, बाबा आमटे, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, पंडित महादेव शास्त्री जोशी, महर्षी अण्णासाहेब कर्वे, ह ना आपटे, प्राध्यापक नासी फडके, श्री म माटे, आचार्य अत्रे या साऱ्यांनीच केकी मूस यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून कौतुक केले. फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाची सर इब्राहिम रहीमतुल्ला मेमोरियल शील्ड, इंग्लंडच्या द रॉयल फोटोग्राफिक सोसायटीचे सभासदत्व, 7व्या PSI ऑल इंडिया फोटो प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट पारितोषिक, बेळगाव फाईन आर्ट एक्झिबिशन मध्ये गोल्ड मेडल, कॅमेरा आर्ट फॅकल्टीज ऑफ इंडियाचे सदस्यत्व, इंडियन फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफी बेंगलोरचे ब्ल्यू रिबिन सर्टिफिकेट आणि सुमारे 300हून अधिक मानसन्मान व पारितोषिके मिळवणाऱ्या प्रचंड कल्पक, कला हीच ओळख आणि अभिव्यक्ती असलेल्या या कलामहर्षीवर
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळातर्फे केकीमूस लाईफ अँड स्टील लाईफ अ पोर्टफोलिओ ऑफ केकीमूस या नावाचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. कलामहर्षी केकीमूस यांचे जीवनच मुळी एक गूढ होते, इतरांसाठी अनाकलनीय, काहीस विस्मयकारक. जीवनातली सुमारे 48 वर्षे घराच्या बाहेर न पडताही त्यांच्यावर कलाक्षेत्रातील पारितोषिकांचा अक्षरशः पाऊस पडला, हे खरोखर आश्चर्य. वैयक्तिक जीवनात क्लेश अन द्वेष सहन करीत कलेची उपासना करण्यात एकांतमय जीवन विराट करणारा हा महान कलावंत. आईच्या निधनाने केकी अंतःकरणापासून खूप हळवे झाले होते. तिच्या आठवणीने जगात स्वतःच्या एकटेपणाची बोचरे जाणीव त्यांच्या मनात सलत होती. पोरकेपणाची भावना त्यांना सतावत होती. ते म्हणाले, ममाचे निधन ही माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद घटना होती. मी ओक्साबोक्शी रडलो. माझी सारी चित्रे, पुतळे त्या दिवशी रडत होती. खऱ्या अर्थानं मी त्या दिवसापासून पोरका झालो. मला कुणीच उरलं नाही. मला जाणीव आहे, उद्या केव्हा तरी माझ्याही नाटकाचा पडदा पडणार आहे. तेव्हा रडणारं मात्र कुणी नसेल. माझी चित्रे, पुतळे मात्र पुन्हा एकदा मूक रुदन करतील पोरकेपणाच्या कल्पनेत. बस एवढंच मला दुःख आहे. जेव्हा 1954 नंतर त्यांनी स्पर्धांसाठी छायाचित्र पाठवणं बंद केलं, त्यावर त्यांचे चाहते असलेले हायकोर्टाचे सरन्यायाधीश श्री धर्माधिकारी यांनी विचारले असता मूस उत्तरले, देखिए इसी साधना में आज तक मेरा तो लूटा खजाना सारा, किंतु ना मंजिल मिली तो लाश मिली अरमानों की. जोगिया राग आळवताना जीवनाच्या गंभीर आणि अनाकलनीय गूढतेची सार छेडत हा कलामहर्षी, कलेचा सूर्य 31 डिसेंबर 1989 या दिवशी अस्तास गेला.